सिपी सिम्पली फूडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण उपवासाचे आप्पे कसे करायचे आणि त्यासोबत लागणारी चटणी कशी करायची ते पाहणार आहोत. तर आपण सर्वप्रथम पाहूयात उपवासाच्या आप्प्यांचं साहित्य. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी वरईचे तांदूळ, 1 वाटी दही, बारीक ठेचलेली मिरची, जिरे, मीठ आणि चिमूटभर सोडा. तर आपण सुरुवात करूयात आप्पे बनवायला. आता आपण हे जे साबुदाणे आहेत ते पहिल्यांदा मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. अशा प्रकारे हे आपले साबूचे तांदूळ बारीक झालेले आहेत. आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात. वरईचे तांदूळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. ते जरासे जाडसरच ठेवायचे, खूप पिठासारखे किंवा बारीक नाही करायचे. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी वरईचे तांदूळ मिक्स करूयात. जे आपण शाबूचे तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत, मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आता हे वरईचे तांदूळ मिक्स केलेले आहेत आणि आता आपण हे दोन्ही पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. अशा प्रकारे हे आपण बारीक करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये शाबूचे तांदूळ आणि वरईचे पीठ आपण मिक्स केलेलं आहे, हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे 1 वाटी दही. दही आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. दही आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण थोडेसे जिरे. आता त्याच्यामध्ये आपण टाकूयात बारीक ठेचलेली हिरवी मिरची. नंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे. मीठ तुमच्या अंदाजानुसार घाला. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूयात. त्याच्यामध्ये आपण पाणी घालूयात आणि हे मिश्रण चांगल्यापैकी मिक्स करून घेऊयात. आता हे आपलं तयार आहे मिश्रण. आपण त्याच्यामध्ये सर्वात शेवटी सोडा घालूयात किंवा इनो घालूयात. तुमच्याकडे जर खायचा सोडा अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इनो कोणत्याही फ्लेवरचा वापरला तरी चालेल. आणि जर तुम्ही उपवासाला जिरे वापरत नसाल तर तुम्ही याच्यामध्ये जिरे स्किप करू शकता. काही ठिकाणी जिरे आणि कोथिंबीर खाल्ली जाते उपवासाला, तर काही ठिकाणी जिरे आणि कोथिंबीर वापरली जात नाही उपवासाला. तर मी इथे कोथिंबीर घातलेली नाहीये, पण तुम्हाला जर कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता याच्यामध्ये. अशा पद्धतीने हे आपलं मिश्रण तयार आहे. हे आपण एक 5 मिनिटं रेस्ट करूया. अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार आहे. आता या आप्पे पात्राला आपण आतून तेल लावून घेऊया, जेणेकरून ते आप्पे या पात्राला चिकटणार नाहीत. सगळे घेऊयात. अशा प्रकारे हे आप्पे पात्राला आपलं तेल लावून झालेले आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊयात. त्याच्यावर आपण हे आप्पे पात्र ठेवूयात. थोडस आप्पे पात्र गरम झालं की गॅस लो फ्लेमवर करूयात आणि आपण त्याच्यामध्ये हे मिश्रण घालूयात. आता हे आप्पे पात्र आपलं गरम झालेलं आहे. आपण गॅस लो फ्लेमवर ठेवूयात आणि त्याच्यामध्ये आपण हे केलेलं मिश्रण आहे ते घालूयात. अशा प्रकारे हे आपलं भरून झालेलं आहे. आप्पे सगळे घालून झालेले आहेत. आपण त्याच्यावरती आता झाकण ठेवूयात आणि 3 ते 4 मिनिटं एक वाफ घेऊयात. आता आपण हे वरचं झाकण काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता की मध्यम मंद आचेवर हे खालची बाजू भाजलेली आहे. आता आपण हे असे उलटे करूयात. याच्या कडा सोडून घ्यायची आवश्यकता नाही पडली, बघा आपोआप त्या सुटतायत.
आपण असे उलटे करूयात. बघू शकता तुम्ही हे झालेले आहेत बऱ्यापैकी एका बाजूने. आता ही दुसरी बाजू आपण शेकून घेऊयात. अशा पद्धतीने हे आप्पे एका बाजूने पूर्णपणे भाजलेले आहेत. आता आपण दुसऱ्या बाजूने त्याला थोडे वाफलवून घेऊयात आणि आपण हे सगळे उलटे केलेले आहेत. आता ते दुसऱ्या बाजूने भाजत आहेत. आता त्याच्यावर झाकण टाकूयात आणि आणखी वाफ घेऊयात. हे मंद आचेवर अशा करता की ते चांगले भाजले जातात, म्हणून मंद आचेवर त्याला शिजू द्यावे. अशा प्रकारे आपण हे वाफ घेतलेली आहे. आता आपण ह्याचं झाकण काढूयात आणि मस्त असे आपले आप्पे तयार आहेत. तुम्ही बघू शकता ह्याच्यात दोन्ही बाजू भाजलेल्या आहेत. ही बघा, ही एक आणि इकडची दोन्ही बाजू छानपैकी भाजलेल्या आहेत, छानपैकी तयार झालेले आहेत. हे शिजलेले आहेत आणि मंद आचेवर आपण ते शिजवून घेतले, वाफवून घेतले. त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही मंद आचेवर, त्यामुळे ते आतपर्यंत चांगले असे शिजलेले आहेत, भाजलेले आहेत. अशा प्रकारे आपले हे उपवासाचे आप्पे तयार आहेत. आता आपण त्यासाठी लागणारी खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया. आपले उपवासाचे आप्पे तयार आहेत. आता त्यासाठी लागणारी जी चटणी आहे ती आपण करणार आहोत. त्यासाठी आपण खोबऱ्याच्या चटणीचा वापर करणार आहोत. लॉकडाऊन असल्यामुळे सध्या माझ्याकडे ओलं खोबरं अवेलेबल नाहीये, तर मी सुक्या खोबऱ्याची चटणी बनवत आहे. इथे मी 1 वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. 4-5 हिरव्या मिरच्या ज्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ आहे. हे जर तुम्ही हिरव्या मिरच्यांऐवजी लाल सुक्या मिरच्यांचा किंवा लाल तिखट पावडरचा वापर केला तरी चालू शकतो, पण मी इथे हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. आता हे सुकं खोबरं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. सुकं खोबरं 1 वाटी. आता आपण त्याच्यात टाकूयात या बारीक चिरलेल्या मिरच्या आणि तुमच्या अंदाजाने मीठ तुम्हाला जेवढी गरज वाटेल तेवढं तुम्ही टाकू शकता. हे चांगलं आपण हलवून घेऊयात, मिक्स करूयात आणि हे बारीक असं मिक्सरमधून काढून घेऊयात. या चटणीमध्ये थोडासा आंबटपणा येण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे चिंच अवेलेबल असेल किंवा चिंचेचा कोळ असेल तर तुम्ही चिंच टाकू शकता. आता हे जे आपले मिश्रण आहे त्याच्यामध्ये थोडीशी चिंच मी टाकणार आहे, थोडासा आंबटपणा येण्यासाठी, म्हणजे त्या चटणीला वेगळी टेस्ट येईल. तर मी त्याच्यामध्ये थोडीशी चिंच टाकणार आहे आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते मी मिक्सरमधून बारीक करून घेते आहे. ही झाली तयार आपली खोबऱ्याची चटणी, जी आपण आप्प्यांसोबत खाऊ शकतो. तर आपल्या या 2 डिशेस तयार आहेत. आपण बनवलेले आप्पे हे पाहू शकता तुम्ही की हे उपवासाचे आप्पे आपले तयार आहेत आणि त्यासोबत ही छानशी अशी खोबऱ्याची चटणी जी आपण सुक्या खोबऱ्यांपासून बनवलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.